विषय काय झालता माहितीये का, आमच्या सुयश भाऊंचा आयफोन खराब झालेला. मग आम्ही आज तो आयफोन घेऊन निघालोय अमोलदादांकडे, म्हणजेच द आयफोन फिक्सरकडे, जे पुण्यातील बेस्ट मोबाईल रिपेअरिंग शॉप आहे आणि इथं गॅरंटीनं कामं करून देतात. आज जाऊन बघतोय तर इथं गर्दी ढीग होती. विषय कसा आहे माहितीये का, इथं सगळं काम तुमच्या पुढे केलं जातंय, त्यामुळे खंडवाखंडवीचा काही विषयच नाही आणि टेन्शन घ्यायची पण काही गरज नाही. काम पण टॉपचं आणि नाव पण टॉपचं. आणि अमोलदादांची पर्सनॅलिटी पण एकदम रॉयल होती. दादांना प्रॉब्लेम सांगितलं, दादांनी लगेच चेक करून काय असेल ती कंडिशन सांगितली. एवढं सगळं खर्च करत बसायला काय पॉईंट नाही, बरोबर ना? कारण की रिसेल व्हॅल्यू जर पकडली त्याची तर आता 12 ते 15 हजार रुपये अशी आहे. आणि आपण जर याला सगळं खर्च करत बसलो 7-8 हजार रुपये खर्च येणार आहे. म्हणजे खर्च करून विकण्यापेक्षा किंवा वापरण्यापेक्षा तो नवीन घेतलेला परवडला, बरोबर ना? म्हणजे होतं काय की आपण काही तर पैसे घ्यायला नाही बसलोय, नुसते पैसे घ्यायचे तुम्ही निघून जाणार, 2 दिवसांनी फोन येणार, दादा हे चालत नाही ते चालत नाही. तो प्रकार नाहीच आपल्याकडे. मी सरळ सरळ माझं प्रांजळ मत आहे, खर्च करून जर टिकणार असेल तर खर्च करण्यात